पालकांना वाटतं की मुलं हट्टी होत आहेत किंवा हट्टीपणा करत आहेत, परंतु हेच म्हणजे शोधून घेता येत नाही किंवा जाणून घेता येत नाही की ह्या गोष्टी कुठून त्याची उत्पत्ती होत आहे. कारण आपल्याला मुळासकट जर ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्यावर काम करायचं असेल तर त्यांच्या मुळापाशी जाणंसुद्धा गरजेचं आहे. नमस्कार, मी नीता पांचाल, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सिलर, पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर. तर मी आज असा एक आगळा वेगळा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आले आहे, जे बरेच दिवसांपासून कमेंट होती. कारण आमच्याकडे बऱ्याचदा क्लायंट येत असतात, पॅरेंट्स येत असतात आणि अशा वेळेस विचारलं जातं की आमची मुलं हट्टी आहेत. जे मुलं लहान असतात ते जास्तच हट्टी असतात, कारण ते छोटे असतात ते आपण समजू शकतो, पण थोडं कालांतराने जसं मोठे होतात त्यांचा हट्टीपणा वाढत जातो. तर अशा हट्टी मुलांसाठी आपण काय करावं हा प्रश्न आवर्जून विचारण्यात येतो. आणि अशा हट्टी मुलांना सांभाळणं, अशा हट्टी मुलांवर काम करणं मात्र खूप जिकरीचं असतं, पेशन्सचं असतं आणि खूप चिकाटीचं सुद्धा असतं. तर अशाच एका टॉपिकवर आपण आज चर्चा करणार आहोत. तर त्याआधी मात्र एक छोटीशी आवर्जून विनंती आहे, तुम्ही या चॅनलला सर्वप्रथम व्हिजिट करत असाल, हा व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती असे अनेक व्हिडिओ आहेत जे पॅरेंटिंग रिलेटेड असतील, सायकोलॉजिकली रिलेटेड असतील, हिप्नोथेरपी असेल, अनेक पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, हा त्यामागचा उद्देश आहे. तर नक्कीच आवर्जून सबस्क्राईब करावं. तर चला आपल्या मुद्द्याकडे आज वळूया. तर असं काय होतं की हट्टी मुलांमध्ये हा हट्टीपणा कशा येतो हा एक मुद्दा आपण आधी समजून घेऊया. कारण मुलांमध्ये हट्टीपणा येणं हा एक गुण म्हणजे सायकोलॉजिकल जर आपण विचार केलाचा एक सायकॉलॉजीनुसार, तर मुलं हे जन्मताच हट्टी नसतात. तर कुठेतरी असा काहीतरी इन्सिडंट त्यांच्यामध्ये होत असतो आणि त्या हिशोबाने मुलांमध्ये ती वागण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. जसं की आपण एखाद्या वेळेस मुलांना जर तुम्ही एखाद्या गोष्टीला जर तुम्ही प्रतिसाद देत असाल किंवा प्रोत्साहन दिलं असेल, अतिरेक त्या गोष्टीचा होत असेल, तर मुलं तुमच्या स्वभावाला कुठेतरी कॅच करतात आणि त्या गोष्टीला जिद्द पकडून, हट्ट पकडून त्याला कंटिन्यू तुम्हाला ते फॉलो करत असतात किंवा आपण साध्या भाषेत म्हणायचं तर मला म्हणजे ब्लॅकमेल करत असतात. कारण बरेच मुलं असे असतात की त्यांना एखादी गोष्ट मनवून घ्यायची असेल, वधवून घ्यायची असेल, तर ते त्यांचा हट्टीपणा ते सोडत नाही आणि जिद्द करून त्या गोष्टी ते मिळवत असतात. तर अशा अनेक कोणत्याही कारणाने घटना घडत असतात. जसं एखाद्या विचार करायला गेलं तर त्यांचा भावनिक जो दृष्टिकोन असतो त्या भावनांमागे जर आपण त्यांचं मर्म जर जाणून घेतलं तर नक्कीच याचा शोध म्हणजे याचं शोध आपल्याला लागेल की त्यामागे या मुलांचं अचानकपणे हट्टीपणा वाढण्याचं कारण काय असू शकतं. कारण मुलांच्या भावना समजणं एक पालकाचं एक कर्तव्य असतं. आणि आपण बऱ्याच वेळा असं होतं की आपण इतरांशी कंपेअर करत असतो, इतर मुलांना बघून आपल्या मुलाला घडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यामागची त्यांची भावना काय आहे किंवा त्यांची अपेक्षा काय आहे हे जर आपण जाणून घेतलं किंवा अशा कुठल्या गोष्टी आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याकडनं घडल्या आहेत का किंवा आपल्या मुलांनी घडून आणल्या आहेत का, तर हा इन्सिडंट शोधून काढणंसुद्धा एक पालक म्हणून आपलं कर्तव्य असतं. तर अशा गोष्टी जर तुम्हाला निदर्शनास आल्या तर नक्की तुम्हाला या गोष्टी आवर्जून समजून येतील की तुमच्या मुलांमध्ये हट्टीपणा वाढण्याचं प्रमाण कुठून कसं सुरू झालं आणि का सुरू झालं. तर यामागचं कारण आणि उद्देश तुम्ही नक्की शोधून काढा. आणि जर तुम्हाला याचं कारण जर तुम्हाला सापडलं असेल किंवा तुमच्या मुलांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी होत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही त्यांना सपोर्ट करत आहात किंवा त्यांच्या गोष्टी समजून घेत आहात. या गोष्टी तुम्हाला समजून येणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं ना की पालकांना वाटतं की मुलं हट्टी होत आहेत किंवा हट्टीपणा करत आहेत, परंतु हेच म्हणजे शोधून घेता येत नाही किंवा जाणून घेता येत नाही की ह्या गोष्टी कुठून त्याची उत्पत्ती होत आहे. कारण आपल्याला मुळासकट जर ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्यावर काम करायचं असेल तर त्यांच्या मुळापाशी जाणंसुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी मात्र आपण आपल्या मुलांच्या भावनांना कसं प्राधान्य देतो किंवा त्यांना कसं समजून घेतो हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा असतो पॅरेंट्ससाठी. तर नक्कीच तुम्ही जर तुमच्या मुलांचा हट्टीपणा कमी करायचा असेल तर नक्की तुम्ही त्यांच्या भावनांशी जुळा आणि त्यांच्या भावनांना जपण्याचा, शोधण्याचा आणि त्यावर काम करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो की संवाद. मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की आपल्या मुलांशी संवाद होणं म्हणजे रिलेशन असो किंवा म्हणजे घरातलं फॅमिली रिलेशन असो किंवा इतर कुठलेही सामाजिक असो, परंतु जिथं संवाद संपतो ना तिथं मात्र कुठेतरी नात्याला तडा जात असतो आणि तिथं नातं संपुष्टात येत असतं हे आपल्याला माहीत असतं. म्हणूनच आपलं हे जे एक उमलतं फूल आहे
त्याला प्रेमाने ओंजारणं गोंजारणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं प्रेमाने त्याला विचारणं, तेव्हा संवाद साधणंसुद्धा तेवढं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधत असाल तर नक्की तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग चांगलं होईल आणि त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये जो चिडचिडपणा आहे तो कदाचित थांबेल. कारण त्यांनासुद्धा कुठेतरी एक होप्स असते. कारण आता जवळजवळ 70 ते 80% पॅरेंट्स वर्किंग असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना पाहिजे तेवढा वेळ देणं मात्र पॉसिबल होत नाही आणि ह्यामुळे मुलांनासुद्धा कुठे ना कुठे चिडचिड होतं. साहजिकच आहे, एवढा दिवसभराचा वेळ ते एकटे घरात किंवा स्कूलमध्ये किंवा ट्यूशनमध्ये किंवा त्यांचं कुठे डे केअर कुठे काही असेल अशा ठिकाणी ते घालवत असतात. परंतु जी मायेची ऊब असते, जे मायेचे प्रेमाचे जे काही संवाद असतात ते मात्र त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी व्यक्त होता येत नसतं आणि अशा वेळेस मुलांमध्ये चिडचिड होणं हा स्वाभाविकच आहे. तर हे सुद्धा आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि अशा वेळेस आपल्या मुलांशी संवाद होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर नक्की तुमच्या मुलांमध्ये हट्टीपणा कमी करण्यासाठी हा एक सुद्धा महत्त्वाचा बऱ्याच गोष्टी असतात की मुलांमध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा कुठल्याही गोष्टीचा जर एखादा कामाचा व्याप आला असेल किंवा एखादं कोणी आपल्याला बोललं असेल तर नक्कीच त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा नक्कीच परिणाम होत असतो, त्याचा ताणतणाव आपल्याला देखील येत असतो. तर तुमचे मुलं असे कुठल्या ताणतणावाखाली तर नाहीत ना, तर हे सुद्धा आपण बघणं गरजेचं असतं. कारण बऱ्याचदा मुलांना ह्या गोष्टी जाणवत नाही किंवा त्यांना व्यक्तसुद्धा करता येत नाही, तर त्यांना तो तणाव जाणवत आहे की नाही हे सुद्धा मुलांना समजत नाही. तर अशा वेळेस आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि अशा ताणतणावापासून किंवा आपल्या घरातल्या जे माहोलमध्ये जे काही वातावरण होत असेल तर अशा गोष्टींपासून मुलांना जर थोडंसं लांब ठेवलं तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये या गोष्टी थोड्या बॅलन्स व्हायला मदत होईल. कारण ज्यावेळेस आपलं घरचं वातावरणच खराब असेल किंवा अशा वेळेस आपलंच जर चिडचिड होत असेल अर्थात आपल्या मुलांसुद्धा या गोष्टी त्यांच्यामध्ये बिंबत असतात आणि मुलं आकलन करत असतात. तर नक्कीच या स्वरूपामधून सुद्धा तुमच्या मुलांमध्ये चिडचिडपणा वाढण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असू शकतं किंवा वाढण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. त्यासाठी आपण एक खबरदारी घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाशी वेळ घालवत असाल तर त्यावेळेस ही सुद्धा नक्की खबरदारी घ्या की त्यांना ताणतणावापासून कुठं फ्री होण्यासाठी तुम्ही त्यांना थोडं बाहेर घेऊन चला किंवा त्यांचं थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी त्यांना कुठेतरी त्यांच्या आवडीच्या वस्तू परचेस करण्यासाठी घेऊन जा. नक्की तुमच्या मुलांमध्ये थोडंसं एक हॅपीनेस निर्माण होईल आणि त्यांचा जो काही चिडचिडपणा आहे, हट्टीपणा आहे तो थोडासा कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि एवढं करून ही मुलं ऐकत नाही असा बऱ्याच पॅरेंट्सचा प्रश्न असेल किंवा नक्कीच या गोष्टी मनामध्ये येत असतील की मुलं अजिबात ऐकत नाही. जर एखादी गोष्ट आपण घ्यायला गेलं असाल आणि मुलांना ती देऊ नाही केली तर मुलं कुठेतरी चिडतात, एवढं हट्टला पेटतात की ते खाली जमिनीवर अंग सोडून ते लोळत बसतात. अशाही प्रकार मुलांमध्ये होत असतात. तर अशा वेळेस तुम्ही मुलांना सांभाळणं नाकी नऊ येतं. हे पॅरेंट्सला खरंच या गोष्टी खूप कटकटीच्या किंवा त्रासदायक होत असतात आणि अशा वेळेस पॅरेंट्सचा अनावर राग मुलांवर निघत असतो. तर इथं कुठेतरी आपण थोडंसं संयमाने घेतलं पाहिजे, धीर स्वतःला दिला पाहिजे. कारण आपण मुलांना धीर कधी द्याल जेव्हा आपण स्वतःला धीर द्याल तेव्हा. आणि हा पेशन्स ठेवणं आपल्यामध्ये खूप म्हणजे म्हणतो ना एक सत्वपरीक्षा असते त्यावेळेस. तर असा हा एक इव्हेंट असतो, हा मोमेंट असतो, त्यावेळेस आपण स्वतःलाच बॅलन्स करणं किंवा स्वतःला कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. तरच आपण आपल्या मुलांना कंट्रोल करू शकतो. आणि अशा वेळेस मुलांना या गोष्टींचा परिणाम दाखवा की ह्या गोष्टींचा परिणाम कसा त्यांच्या लाईफमध्ये होऊ शकतात किंवा याचं म्हणजे ही एक परिणाम नसून एक शिक्षा कशी पद्धतीने त्यांच्यावर एक होऊ शकते. जसं की तुम्ही समजा तुम्ही तुमच्या मुलाला आज तुम्ही कुठे बाहेर घेऊन गेला असाल आणि त्याला तुम्ही ती एखादी गोष्ट नाही दिली किंवा त्याने त्या गोष्टीसाठी हट्ट केला आणि तुम्ही त्याला नाही पुरवली तर त्याला ते दाखवून द्या की तुम्ही ही गोष्ट त्याला का नाही दिली, याच्या मागचं कारण काय होतं आणि तू असं केलं म्हणून तुला ती गोष्ट नाही मिळाली. जर तू असं केलं नसतं तुला ती गोष्ट मिळाली असती किंवा आपल्याला बाबा कुठेतरी बाहेर अजून फिरायला घेऊन गेले असते. तर हा एक त्याचा एक फायदा आणि नुकसान काय आहे हे सुद्धा तुम्ही त्यांना समजावून सांगा. कारण जोपर्यंत तुम्ही मुलांना या गोष्टी क्लिअर सांगत नाही तोपर्यंत मुलांच्या माइंडमध्ये या गोष्टी उतरत नाही, त्यांच्या इमोशन्समध्ये या गोष्टी जात नाही तोपर्यंत ते तुम्हाला रिप्लाय तशाच पद्धतीने देत राहणार. तर त्यामुळे ह्या क्लॅरिटीसुद्धा आणणं गरजेचं आहे की त्यांना एखादी गोष्टीची शिक्षा न दाखवता त्यांचा परिणाम त्यांच्यावर कसा होतो
हे सुद्धा दाखवून देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर आणि रोजच्या रोज एखाद्या गोष्टीचं जसं आपण एक शेड्यूल ठेवतो तसं आपल्या मुलांच्या बाबतीतसुद्धा एक शेड्यूल ठेवा, एक नियम ठेवा आणि ह्या नियमनुसार सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर नक्की तुमच्या मुलांमधला जो काही हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे तो थोडासा कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. कारण प्रत्येक गोष्टी जर तुम्ही त्यांना शिस्तीने सांगितली किंवा या गोष्टीसाठी कारण कसं असतं ना, बऱ्याचदा आपण प्रत्येकदा मुलांना कुठे ना कुठे काही गोष्टी प्रोव्हाइड करत असतो किंवा कुठे ना कुठे काही त्यांचं ऐकून घेत असतो आणि त्यांच्या दबावाखाली आपल्यालासुद्धा होकार देणं भाग पडतं. तर अशा वेळेस आपण कुठेतरी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कारण शिस्त ही शिस्त असते आणि नियम हे नियम असतात. तर अशा वेळेस आपल्या मुलांना जर कुठेतरी घडवायचं असेल तर आपल्याला थोडंसं कठोर होणंसुद्धा गरजेचं आहे. कारण शिस्त आणि नियम याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. जर तुम्ही याच्यामध्ये जर कॉम्प्रोमाइज करत गेलात तर मुलं तुमच्या भावनांना जिंकत जातील आणि त्यांचा जो हट्टीपणा आहे तो त्यांच्यावर विजय मिळवत जाईल आणि ते अजून हट्टी बनत जातील आणि तुम्हाला अजून ते कुठे पुढे जाऊन ते तुम्हाला एक म्हणतो ना ब्लॅकमेल करत जातील आणि तुमच्याकडनं त्या गोष्टी अजून हट्टीपणा करून ते मिळवत जातील. तर कुठे ना कुठे तुम्ही एक स्वतःला शिस्त लावा आणि मुलांकडनं सुद्धा ह्या शिस्त फॉलो करून घ्या की ह्या गोष्टी अशाच व्हायला पाहिजे किंवा अशाच झाल्या पाहिजे. मग ते म्हणजे इतरांना मान सन्मान देणं असेल, रिस्पेक्ट करणं असेल किंवा त्यांच्या स्वतःची कामं छोटी मोठी करणं असेल, या गोष्टी म्हणजे मुलं स्वतः ब्रशसुद्धा लहान मुलांना ब्रश आणायला असेल किंवा त्यांचं प्लेट उचलून ठेवणं असेल किंवा बऱ्याचदा असं होतं घरामध्ये की दोन भावंडं असतील तर हा हट्टी असतो तो ते एखादा म्हणजे बहिणीचे केस ओढणार किंवा एखाद्याच्या तोंडात गालफट्यात मारून बसणार. तर समोरची मोठी मंडळी कुठे ना कुठे हसतात किंवा दाद देत असतात. तर असं न करता तिथं कुठे ना कुठे तुम्ही स्टॉप घ्या. कारण कसं असतं ना, काही वेळेस आपण जर काही गोष्टींना जर आपल्याला वाटत असेल कौतुक लहान आहे तर या गोष्टी होतात. तर तसं न करता आपण कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे. कुठे ना कुठे आपण ह्या गोष्टींना दाद न देता तिथं कुठेतरी शिस्त लावणं गरजेचं आहे, कुठेतरी तिथं शिक्षा होणं गरजेचं आहे. तरच तुमच्या मुलांमधील ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी मदत होईल. कारण जर तुम्ही आज एक छोट्याशा गोष्टीला प्रोत्साहन दिलं तर उद्या मोठ्या गोष्टी क्रिएट करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहात, हे मात्र अजिबात विसरता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या गोष्टी जर तुम्हाला हळूहळू थांबवायच्या असेल तर हळूहळू या गोष्टींना थांबवण्यासाठी तुमच्यामध्ये एक पेशन्स आणणं गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये पेशन्सच नसतील तर तुमच्या मुलांना तुम्ही यातनं पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी तुम्हाला खूप वेळ जाऊ शकतो. आणि जर आपलं काम पुढे कंटिन्यू चालू ठेवणं गरजेचं. कारण आपण पॅरेंट्स आहोत, आपल्याला एकच उद्देश आहे की आपल्या मुलांमध्ये काहीतरी सुधारणा घडावं आणि त्यांचं एक भवितव्य घडवण्यासाठी एक चांगला नागरिक आपल्याकडून आपल्या मुलांच्या मार्फत घडावा, हाच एक उद्देश आपला चांगला असतो. आणि ज्यावेळेस मूल ऐकत नाही त्यावेळेस मात्र आपला संयम सुटतो आणि कुठेतरी आपण कंपेअर करत असतो. तर हा कंपेअरचा फंडा थोडासा थांबवला पाहिजे. आपलं मूल जसं आहे तसं ॲक्सेप्ट करणंसुद्धा गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्ट कराल त्यावेळेस मात्र हा संयम तुम्हाला जिरवण्यासाठी नक्कीच मदत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना वेळोवेळी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जर मुलं कितीही खोडकर असू द्या, कारण बऱ्याचदा होतं ना की आपण मुलं कोणी आलं असेल घरामध्ये तर आपण नक्कीच मुलांचं कौतुक करायला आपल्याला आवडतं. परंतु काही पॅरेंट्स असे असतात जे मुलांचे अवगुण जास्त प्रमाणात मुलं प्रदर्शन करत असतात की हा आमचा कार्ड असाच आहे किंवा आमची गाडी तशीच आहे, हा असाच करतो, याने असंच ओतलं, याने असंच सांडलं किंवा याने असंच फेकलं, हा असाच करतो. तर हे उन्हं धुणं इतरांसमोर काढत बसू नका. कारण मुलांना हे कुठे ना कुठे आतून खूप टुचतं आणि त्यामुळे मुलांमध्ये जो चिडचिडपणा आहे तो वाढत असतो. कारण मुलं व्यक्त जरी होत नसतील परंतु त्यांना हे खूप भावनिकदृष्ट्या त्यांचं मन दुखावलं जातं. आणि चाइल्ड सायकोलॉजिकलनुसार जर विचार केला तर ह्या गोष्टींमुळे मुलांच्या ब्रेनवर, त्यांच्या न्यूरॉन्सवर सुद्धा या गोष्टींचा प्रमाणाबाहेर त्याचा परिणाम होत असतो आणि मुलांमध्ये याचा एक पॅटर्न तयार होत असतो. जरी तुम्ही मुलांना सांगत गेलात किंवा समजवत गेलात तर हा एक त्याचा पॅटर्न तयार झाला तर मुलं त्याच्यामधून बाहेर पडण्यात मात्र अशक्य असतं. आणि अशा वेळेस मात्र तुम्हाला सायकोलॉजिस्टची सुद्धा मदत घ्यावी लागू शकते. इथपर्यंत ह्या गोष्टी वाढत जातात. तर त्यामुळे ह्या गोष्टी हलक्यात न घेता जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रोत्साहन देत गेलात वेळोवेळी तर नक्की तुमच्या मुलांमध्ये एक प्रोग्रेस तुम्हाला दिसायला लागेल. कारण मुलांना एक भावनिकदृष्ट्या उद्देश काय असावा आपला की आपल्याला मुलांना भावनिकदृष्ट्या आपल्याला कसं कनेक्ट करता येईल आणि आपल्या मुलांवर आपल्याला कसं काम करता येईल, हाच एक त्यामागचा उद्देश असावा.
हाच माझं एक तुम्हाला एक सांगणं आहे. कारण ज्यावेळेस आपण मुलांचं थोडक्यात गुणगौरव करतो तर नक्कीच मुलांनाही आवडतं. कारण आपल्यालाही आवडतं की आपली कोणी प्रशंसा करावी, कोणी आपल्या चांगलं कोण 2 शब्द बोलावे. तसं मुलांनासुद्धा आपल्याकडनं अपेक्षा असते आणि आपण जर मुलांच्या बाबतीत लोकांना, इतरांना असं सांगत गेलात तर मात्र मुलांमधलं आणि तुमचं जे काही बॉन्डिंग आहे ते कुठेतरी डिस्कनेक्ट व्हायला लागतं आणि अशा वेळेस तुमचं मूल तुमचं ऐकण्याऐवजी न ऐकण्याच्या पलीकडे जातं आणि त्यावेळेस मात्र त्याचा जे काही सायकॉलॉजीनुसार चेंजेस होतात ते मात्र भयंकर होऊ शकतात. तर ह्याची मात्र खबरदारी मात्र आपण आवर्जून घेतली पाहिजे. कारण मुलांना भावनिक गोष्टींचं समर्थन मिळणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीला समर्थन देत असतो त्यावेळेस मात्र कुठल्याही गोष्टी चांगल्या आपल्या मार्गात येत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासमोर घडत असतात. तर अशा वेळेस आपण आपल्या मुलांना भावनिक समर्थन द्या. जर त्याने आज चांगली गोष्ट त्याच्याकडनं झाली असेल, जर त्याने समजा स्वतःचे टॉईज आवरून ठेवले असतील किंवा तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीमध्ये एक मदत केली असेल तर नक्कीच त्याला समर्थन द्या. कारण मुलांना समर्थन देणंसुद्धा गरजेचं आहे, प्रोत्साहन देणंसुद्धा गरजेचं आहे आणि ह्यामुळे मुलांमध्ये हळूहळू तुम्हाला नक्की चेंजेस दिसायला लागतील. आणि जर विचार करायला गेलं तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप या प्रोसेसला तुम्हाला वेळ जाऊ शकतो. जर तुम्ही अजून काही गोष्टी यामध्ये इन्क्लूड केल्या, जसं की त्यांचं ब्रीदिंग एक्सरसाइज असेल, यामुळे त्यांचं जे काय न्यूरॉन्स आहेत त्यांना बॅलन्स करण्यासाठी किंवा त्यांना चांगलं प्रोटेक्शन मिळण्यासाठी नक्कीच काही एक्सरसाइज असतात, ब्रेन जिम असतात, ते तुम्ही नक्कीच करायला घ्या. ज्यामुळे तुमच्या मुलांमधला जो काय राग आहे तो शांत होण्यासाठी मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं मूल म्हणजे जरा थोडं कळतं असेल, ज्यांना मेडिटेशनची सवय तुम्ही लावू शकतात, व्यायामाची सवय तुम्ही लावू शकतात, तर अशासुद्धा काही ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्यामध्ये करायला घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांसाठी द्या. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचा वेळ मुलांना द्यायला लागाल तेवढं तुम्ही तुमच्या मुलांना समजायला लागाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना कनेक्ट होत जाल. तसं तुमचे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन आपोआप मिळत जाईल. ह्यामध्ये मात्र अजिबात शंका नाही. कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट हाताशी धरतो आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये आपण पूर्ण पडताळणी करत असतो त्यावेळेसच आपल्याला कुठे ना कुठे मार्ग भेटत असतो आणि जिथं इच्छा असते तिथं नक्कीच मार्ग भेटतो आणि नक्कीच तुमच्या मुलांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी सुधारणा नक्कीच घडून येतील. जर तुम्हाला काही अजून हेल्प हवी असेल किंवा सायकोलॉजिकल यावर खरंच तुम्हाला अजून काही उपचार करून घेण्याची गरज वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकतात, बोलू शकता. तुम्ही कमेंटमधून सुद्धा काही विचारू शकता. जर तुमचे काही अजून काही टॉपिक तुम्हाला हवे असतील मुलांच्या रिलेटेड, सायकोलॉजिकल रिलेटेड किंवा अजून पॅरेंटिंग स्किल रिलेटेड असेल, हिप्नोथेरपीच्या रिलेटेड तुम्हाला अजून काही अजून माहिती, नॉलेज हवं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमधून मला नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करेन की तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचं आणि त्यावर व्हिडिओ बनवण्याचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच हेल्पफुल वाटला असेल, चांगला वाटला असेल आणि युजफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील या रिलेटेड, अजून तुम्ही जर मला काही सजेस्ट करू इच्छित असाल तर नक्कीच आवर्जून करा. मी नक्कीच तुम्हाला हेल्प करण्यासाठी तयार आहे आणि मलासुद्धा आवडेल. तोपर्यंत नमस्कार.